राणेसाहेब 1999मध्ये 98मध्ये तुम्ही माझ्याकडे आलात, बाळासाहेबांनी पाठवलं म्हणून. माझं तुमच्याशी काही घेणं देणं नव्हतं. माझं मनोबल तुम्ही वापरलं, शक्ती वापरली है ना. या गोष्टी दिसत नाहीत तुम्हाला. फक्त प्रॉपर्टी, पैसा, सत्ता, पद, प्रतिष्ठा एवढं दिसतं. आध्यात्मिक शक्ती दिसत नाही. स्वामी विज्ञानानंदांनी शिवसेना वाचविण्यासाठी माझ्यामार्फत तुम्हाला शक्ती दिली. कधी तुम्ही स्वामीजींचे आभार मानले? माझं सोडून द्या. तुमच्यामुळे काय बरबादी झाली इतरांची याचा कधी विचार केला तुम्ही? उद्धव ठाकरेचं तुमचं काय सोडून द्या, मला त्याची ज्ञान नाही. कधी तुम्ही धन्यवाद दिले मला? हां, तुमची महत्त्वाकांक्षी शक्ती शिवसेना फोडेल आणि म्हणून, आणि मी तेव्हाही तुम्हाला बोललो होतो की इतकी महत्त्वाकांक्षी शक्ती नारायणराव चांगलं नाही. मी तुम्हाला नंतरसुद्धा सांगितलं, तत्त्वज्ञान सांगितलं, पण तुम्हाला इतका जोश होता. मी तुम्हाला बोललो होतो की मत्सर होतो. काय बोलले ते मातोश्रीमध्ये बाळासाहेब? की नारायण भास्कर तुझे सांगतायत तुझी फॅमिली बर्बाद होईल, ते सांगतात तसं कर, बोलले होते ना. आज माझं वय 59 वर्ष आहे राणेसाहेब. मला ब्लड, हाय शुगर सगळा प्रॉब्लेम आहेत. मला खायला पैसे नाहीत, कपडे नाही आहेत. माझा भयानक छळ केला माझ्या नातेवाईकांनी सगळ्यांनी. मी तुम्हाला खूप संपर्क केला मदतीसाठी. माझ्या हक्काची फीस, ज्ञानाची, लोकांच्या सेवेची फीस द्यायची असते नारायणराव. नुसते महसूल मंत्री म्हणून प्लॉट आणि करोड रुपये द्यायचे काँग्रेसला आणि सेटिंग करायचं हे नसतं. आपल्या मुलाबाळांच्या पलीकडे पण जग आहे. तुम्ही मुख्यमंत्री एकट्याच्या जीवावर नाही झालात. त्यावेळी मी तुम्हाला सपोर्ट दिला नसता आणि पुढे 2000 काँग्रेसमधून निघताना तुमची आत्महत्यासारखी मानसिकता होती. आज मला मदतीची गरज आहे. चला, सेवेची फीस नाही, भीक म्हणून तरी मदत करा. करोडो रुपयाची प्रॉपर्टी तुमच्याकडे. कधी मी बोललो तुम्हाला बदनामी केली? कधी मत्सर केला? कधीच नाही. काय केलं मी तुमच्यासाठी? अरे त्यागाची किंमत ठेवा ना तुम्ही. प्रत्येक वेळी मी स्वतःबद्दलच बोलता, स्वतःचीच टिऱ्या पडता. आमचं काय? आम्ही तर कधी तुम्हाला काही मागितलं नाही. हां, 1 रुपया मागितला नाही. तुम्ही किती प्रॉपर्टी केली काय मला काय घेणं देणं नाही. पण आज एवढं सगळं तुम्ही जाहीर बडबड करताय, तर मला सांगा ना तुम्ही काय झालं ते.